हॅलो नमस्ते. सानियास लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे काही सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर तुम्हाला सांगते, आज ना डब्बा वगैरे मी सकाळीच करून घेतलेले आहेत, माझं पण आवरून घेतलेलं आहे. पण मी सकाळी काय केलं काय नाही नक्की पुढे व्हिडिओमध्ये पहा, कारण की मुलं वगैरे शाळेत गेल्याच्यानंतर, मिस्टर कामाला गेल्याच्यानंतर पण भरपूर कामं असतात जे आपल्याला घरात असतात. पण असो, तेच कामं आपल्याला करायचे असतात बायकांना. पण कसं असतं ना की नवऱ्याचं टोमणं असते. म्हणलं ना कधी की माझा हात दुखते, माझा पाय दुखते, माझं डोकं दुखते, त्यांचं टोमणं फर्स्ट असणार, तू घरात बसून काय करते. ही प्रत्येकाचं चित असते, तुम्हाला सांगते. तर असो, नवऱ्याच्या टोमण्याशिवाय बी आपला दिवस उगवत नाही असं आहे. तर चालले ना. आता काय झालं होतं की बरेच दिवस झाले ना, मुलं घरी होते ना, त्यांची एक वेगळी सवय लागलेली होती दिवसभराची. असं एकटीला राहण्याचं नाही, काही नाही, कारण की दोघं पण एक भांडण करायचे, त्यामध्ये ह्याला बोलावं का त्याला बोलावं हे समजत नव्हतं. आणि आता 2 दिवस झाले शाळेमध्ये जात आहे तर मला अजिबात करमत नाही असं आहे. त्यामुळे म्हणते की कुठल्याही गोष्टीची एकदा सवय लागली ना तर 8 दिवस तरी आपल्याला तकलीफ होते, कारण की वारंवार ते बोललेले हे केलेले ध्यानात येते. असं एकटीला राहायचं म्हणल्यास खूप अवघड आहे बरं का. घरामध्ये बी म्हणा काही पण आळस आला आहे मला तर काय पण. तर तुम्हाला सांगते, कुठली बी सवय जर का लावून घ्यायची असेल तर 10 वेळा लावून विचार करा, कारण की एखादी सवय ही खूप लागली नाही एखाद्या गोष्टीची, मग ती सुटायला खूप दिवस जातात असं आहे. असो, तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आहे. एकदा किचनचं आवरून घेतलं की मग दिवसभर काही राडा होत नाही बरं का. आणि बाहेरून खिडकी वाटायची आहे ना, खूप छान असा उजेड येत आहे. तर पुढे व्हिडिओमध्ये पहा, मी दाखवणार आहे. तर इकडे मला बनवायचं आहे चहा, कारण की मी आंघोळ करून घेतली आणि चहा पिलाच नाही बरं का. मुलं गेली, त्यांचं आवरून दिलं आणि आता जे आहे मला चहा बनवायचा आहे. एकटीला चहा बनवायचा म्हणलं की ते पण खूप आवड आहे, कारण की किती बनवून काय थोडंसं बनवायचं आहे. आणि थोडंसं बनवायचं म्हणते की थोडंसं शिल्लक
तर इकडचं आवरून घेतलं मी आणि तुम्हाला सांगते रोजचं उठलं की तेच उलट ना दूध रात्री गरम करून ठेवलं होतं म्हणलं हे करते. आज काही टाईमच नाही भेटला त्यांना हे करायला, कारण की सकाळचं काय होतं उठायला म्हणलं की उठत नाहीत आणि नंतर मग गडबड झाली की तशीच निघून जातात. आता 2-3 दिवस झाले, आज कालच शाळा सुरू झाल्यात ना, आता त्यामुळे जे ना तर त्यांना थोडंसं जड जात आहे जायला शाळेमध्ये. म्हणताना काय वाजते तुम्ही दूध काढून घेत आहे बरं का मला चहासाठी. तर मी एवढं दूध काढलं एक चहा करण्यासाठी. मी ह्याच्यात चहा करणार कारण की पातेलं एकटीला आणि ह्याच्यामध्ये माझं काही नसते. तुमचं पण जायचं असेल चहा करायचा म्हणजे कशात करायचा. मुलं होते तर ना चांगलं वाटत होतं बरं का. आता ते गेलेत ना करमत नाही, कारण की आपण चहा जर काही एकटीला करायला ना तर लगेच म्हणते मम्मी मला घ्यायचं आहे. समजा सारखं नाही पण असं एक टाईम सकाळचा. आणि असं पण चहा आपल्या सेहतसाठी चांगलं असते, पण काय म्हणताना सवय लागलेली जात नाही. तसंच आहे मग किती मी म्हणते चहा घेणार नाही म्हणजे घेतला जातोच माझ्याच्याने. असं असते कोणाला कशाची तलप तशी मला आहे म्हणजे फक्त चहाची. 2 दिवस झाले बरं का पावसाळा सुरू झाला आहे, पण ह्या वर्षी काय पाऊस नाही आहे पुण्यामध्ये. गेल्या वर्षी तर कारण मेपासूनच सुरुवात केला होता, पण ह्या वर्षी नाही आहे तेवढं तरी पाऊस. इकडे आपला चहा आहे आणि मी सकाळी जे आहे ना शहाणपणे केला म्हणजे अगोदर गॅस पुसून घेतला, घासून घेतला बरं का हे, आणि त्याच्यावर जे ओला कपडा मारला का ते तसं राहिलं. आता असं एवढं चहा करून घेणार आहे. त्यानंतर जे आहे तर मी अजून एवढं जे आहे ते आवरून घेणार. इकडं बघा भांड्याचा ढीग लागलेला आहे, दिसलं का. आता हे सगळं एकदा चहा पिल्याच्या नंतर आवरणार आहे. असं तुम्ही पण या चहा प्यायला. आणि खरं सांगा बरं, उन्हाळा असो पावसाळा असो कोणाकोणाला असं माझ्यासारखी तलप आहे चहा घेण्याची. मला तर तुम्हाला सांगते जोपर्यंत मी चहा घेणार नाही ना तोपर्यंत माझी दिवसाची सुरुवातच नाही आहे. नाही तर मग काय होते काहीतरी असं म्हणजे हरपल्यासारखंच वाटते. असं आहे, असं सवय असते. मला नाही वाटत प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी सवय असते. दूध खराब झाले की चांगले हे तर काय मला कळलं चांगले. हां मी नुसतं हे केलं ना अगोदर दूध ठेवलं ना त्यामुळे तसं झालं वाटतं. पहा मी दाखवते तुम्हाला. हे पहा मला अगोदर वाटलं खराबच झाले काय की, पण नाही झालेलं. ते इकडं साईडनं ते कट आला की दूध गरम झालं म्हणून. असं आहे माझं. तर तुम्ही पण या. म्हणताना सारखंच बोलवती, खरंच म्हणत आहे या चहा घ्यायला. पण मेन महत्त्वाचं अशी तुम्हाला सवय आहे का ही अगोदर मला सांगा. आणि खिडकी वाटा जी आहे ना मस्त उन्हाळ्याला दिसलं का इकडून ही उजेड खूप छान येते बरं का. उजेड बी छान येते आणि पावसाचा पाण्याचा पण खूप त्रास आहे. कारण की मागं ना 1-2 दिवस थोडासा अवकाळी पाऊस म्हणतो ना तसा पडला होता ना, तर हे खिडकी वाटा जे आहे ना पूर्ण पाणी येत होतं. आता मला टेन्शन आलं की तरी पण मी इथं खाली किचनच्या इथं काही सामान ठेवलेलं नाही आहे. पण कसं ना की पाणी आलं की मग कुठून आपण हे करणार ना. असं पण ते इकडचा नजारा खूप छान दिसते बरं का खिडकी वाटत. तर सकाळी उठलं ना मला खूप चांगलं वाटतं. आता तुम्हाला दिसते का नाही मला नाही माहिती, तुम्हाला मी दाखवलं असतं की माझ्या खिडकी वाटं जे आहे ते खूप छान दिसतं. पहा तुम्हाला दिसत असलं तर सगळी हिरवळ आहे बघा. हे वातावरण कसलं भारी झालं ना. मला तर वाटते पाऊस येतो नक्की. आणि तिकडे जे आहे ना तर डोंगर आहे बरं का, हिरवीगार झाडी दिसते. मस्त मस्त आहे. खाली लोक पण आहेत, खालचे पण दिसत आहेत. कोणी कपडे वाळू घालत आहे, कोणी काही करत आहे. जाऊ द्या. असं या चहा घ्यायला. मी आता चहा घेणार आहे. म्हणता 17 वेळा चहा घ्यायला बोलवते, पण सर कशात घेऊ, वाटीतच घेते पटकन थंडी होऊन जाईल.